हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई ज़रूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। गाइस, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या पर्सनल लोन का पेमेंट ड्यू है तो डेट कलेक्शन टीम की तरफ से आपको कॉल्स आएगी, वो आपको रेगुलर फॉलोअप करते रहेंगे। कॉल्स भी आएंगे और विजिट्स भी होगी, ये उनका काम है। लेकिन इनके काम के अंदर कुछ नियम है, ग्राहक के भी कुछ अधिकार है। रिकवरी के एजेंट आपके साथ में बदतमीजी या हरासमेंट की कोई भी एक्टिविटी नहीं कर सकते। अगर रिकवरी वाले आपको परेशान कर रहे हैं या आपको किसी प्रकार का हरासमेंट झेलना पड़ रहा है रिकवरी वालों की तरफ से, तो आप हमारी पेड सर्विस का लाभ ले सकते हैं। स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप करें, हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। गाइस, अगर वीडियो पसंद आती है तो वीडियो को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टैक्ट्स में जरूर शेयर करें। चैनल पर नए हो तो चैनल को जरूर सब्सक्राइब करें। और कौन सा कॉन्वर्सेशन ये वाली वीडियो में आपको सबसे ज्यादा पसंद आया वो कमेंट करके जरूर बताएं। आइए स्टार्ट करते हैं ये वीडियो, देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ढुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। हेलो। हेलो, अजय हाँ कुमार द्विवेदी हाँ मैडम। जी सर, ये आरबीएल का पेमेंट क्लियर नहीं हुआ है अभी तक सर। हाँ मैडम, करेंगे तभी क्लियर होगा ना। तो कर दीजिए ना सर, 84,780 का आपका आउटस्टैंडिंग है सर। तो 8,000 में सेटलमेंट करना है इसको। 8,000 में यूज करने के टाइम सर 90,000 यूज किए आपने तो अभी। नहीं, 84,000। वही 84,000 सर, तो उतना भर दीजिए फिर। 84,000 यूज किया है तो 8,000 भरूंगा, 8,000। मैडम ये एक मिनट। हॅलो, हाँ बोला की मॅडम, काय झालं? काय सर, तुम्ही 90,000 यूज केले बोलता आणि 84 डायरेक्ट 84,000 सेटलमेंट. बट ठीक आहे, 84 यूज केले तुम्ही हाँ आणि 8,000 सेटलमेंट हवी आहे. कोणत्या मतलब बँकेचे 10,000 घ्या मॅडम, 10,000 मध्ये क्लोज करू ना आपण याला. नाही ना सर, होतच पॉसिबल नाहीये. मग जाऊ द्या मॅडम, सध्या तर पैसे नाही भरू शकत, मला 2-1 महिने लागतील मग अजून मिनिमम यासाठी. ऐका ना सर, मग मिनिमम हो. करून देता का? नाही मॅडम, सध्या काहीच नाही करू शकत, माझी जॉब वगैरे सुटले, पैसेच ना माझ्याकडे भरायला. सर पैसे नाही, मग एवढे युजच नाही करायचे होते ना सर. जर आपण युज करू तर मिनिमम मॅडम तरी कोणाला भरायला माहित पाहिजे असते ना का? सर. कोणाला माहित असते का जॉब सुटणार आहे का काय होणार आहे? कोणाला माहित नसते ना ही गोष्ट मॅडम. एवढं वर्ष झालं मी युज करत होतो, पैसे भरत होतो, आता जॉब सडनली सुटले तर मग काय करणार याच्यामध्ये? मग मिनिमम करून द्या सर. नाही मॅडम, पॉसिबल नाही. सध्या ह्याच्यामध्ये आरटीपी टाकून द्या तुम्ही. ऑलरेडी तुम्ही नाही, असं कसं आरटीपी टाकून देऊ सर? आरटीपीच टाकावं लागेल मॅडम, दुसरा ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. का टाकू सर? मग मिनिमम भरून द्या 9,500. तुमच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाहीये मॅडम. आहे आमच्याकडे नाही. ऑप्शन आहे, खूप सारे ऑप्शन आहेत, पण आरटीपी आम्ही ते टाकावं करत नाही. लागेल. मग हे तुम्ही ठरवलंय ना की आरटीपी Yes. टाकावं लागेल. हा, जसं मग हे तुम्ही ठरवलं ना असं मला बोलता पैसे की लागतील, मॅम, तसं मी तुम्हाला बोलतो. ऑलरेडी तुम्ही तसं मी 2 तुम्हाला महिने, बोलतो, 3 महिने तुम्हाला पैसे आरटीपी भरले टाकावं नाही. लागेल. तर तुम्हाला माहितीये आपण क्रेडिट कार्ड युज करतोय, आपण क्रेडिट कार्डचे 84,000 युज केलेत, तर आपल्याला भरायचे पण आहेत. हे तुमच्या लक्षात नाहीये का सर? नाही कसं काय नाही राहिलं बरं? युज करताना लक्षात नाही राहिलं का तुमच्या? नाही, थोडं पण नाही. मला ठीक, तुमची ही उद्धटपणाची जे तुम्ही पद्धतीने बोलतायत ना सर, हे खूप चुकीचं बोलतायत तुम्ही. तुम्हाला सांगते मी आता. मला वाटत असेल तर वाटू द्या, मला काहीच फरक नाही पडत मॅडम. मला काय, मला माझ्या केसमध्ये आरटीपी टाकून द्यायचंय. हो, इंटेन्शन इश्यू आहे. मला पैसे भरायचेच नाहीये कोणाला. असं बोला सर, असं बोला सर, बोलू ना असं बोला. आता. मला असंच तर नाही बोललो करायची, तुमच्याशी. माझी नाहीये, माझी 1 तेवढी रुपयाचे नाहीये पैसे नाही भरायचे, 1 रुपयाचे पेमेंट नाही भरायचं कोणाला. असं बोला, माझी तेवढी नाहीये त्यामुळे मी माझी भरत तेवढी नाहीये. नाहीये त्यामुळे मी पैसे नाहीये, भरत हा, नाहीये. बरोबर. मी तेवढा अजून काय कॅपेबल बोलू? नाहीये, मी फक्त मी युजच तेवढा केलेत. कॅपेबल नाहीये, मी फक्त हा. युजच केलंय. तुम्हाला थोडं पण शिस्त नावाची गोष्ट नाहीये अजय सर. आता काय कामाचे मॅडम, नाहीये तुम्ही. तुम्ही आता जे बोलले तेच मी रिपीट केलंय ना. मी काय मनातून थोडी ऍड केलंय याच्यामध्ये. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मला मिनिमम करून द्या. पॉसिबल नाहीये. का पॉसिबल
सर? जॉब नाही माझ्याकडे, पैसे नाही माझ्याकडे. जॉब नाहीये म्हणजे घर कसं चालवता मग तुम्ही? घर चालतच नाही, जाग्यावर आहे. किती वर्ष झाले त्याला. काय बोलता? घर चालत नाही मॅडम, घर जाग्यावरच आहे. किती तरी वर्ष जागेवरच झाले. आहे ना? हो हा ना, म्हणजे मग कोण बायकोच्या जीवावर राहतात का तुम्ही? हो बायकोच्या जीवावर राहतात का? हो, तिच्या पैशावर हो का? जिवंत आहे मी. हो तिच्या पैशावर जिवंत आहे, कारण की तुमची नाहीये, त्यामुळे तुम्ही बायकांच्या जीवावर राहणार. बरं हसू वाटतं नका मॅडम. सर, काय ती- जोकची तिने गोष्ट माझ्यासोबत नाहीये. लग्न केलंय. तिने काय झालं, माझ्यासोबत सर? लग्न केलंय मॅडम. आता मी तिच्या जीवावर राहील ना. मग तुम्ही नाही राहू तुमच्या जीवावर नाही राहिलं पाहिजे का सर तिने? नाही नाही नाही, ती एवढं वर्ष माझ्या का जीवावर सर, राहिली असं होती. का? आता ती माझे असं जॉब का? सुटले, असं आता मी का तिच्या सर? जीवावर असं चढून का बसले. सर? तुमचा किती दिवस झालं जॉब सुटला तुमचा? 3 किती महिने दिवस झाले. झालं जॉब सुटला? 3 3 महिने महिने झाले झाले. तुमचा जॉब सुटलाय. हो, मग मिनिमम करायचे होते सर, जॉब सुटला तर मिनिमम ठीक आहे, कुठून मग भरणार मॅडम? total गरीब माणसं आहेत कुठून मॅडम. arrange करा, गरीब arrange माणसाकडे करा, कुठे पैसे असणार arrange एवढं करा, भरण्यासाठी? arrange करा, हरकत करून झाली का? Call तो उचला जरा एकदा, तुमचा call BP उचला. वाढला असेल तुम्हाला तुमचं. call उचला तो call उचला. उचलतोय. हेलो. हेलो. हाँ हेलो. हाँ कौन? हेलो. हाँ कौन? आवाज आ रही है क्या सर आपको? हाँ आ रही है. हाँ, विनोद राजपूत से बात हो रही है? हाँ हाँ विनोद राजपूत. हाँ सर, मैं टाटा कैपिटल से बात कर रही हूँ सर. अच्छा बोलो. हाँ, आपका EMI पेमेंट पेंडिंग है 15 महीने से. बिल्कुल सही बात है. हाँ, तो फिर पेमेंट कब करने वाले सर आप? अभी और 4-5 महीने लगेंगे. क्यों सर 4-5 महीने? 15 महीने के लिए है ना ऑलरेडी आपने. हाँ लिया, लेकिन पेमेंट नहीं मिला ना मुझे, इसके लिए मैं 4-5 महीने और लेता हूँ. तो सर 15 महीने से क्या आप पेमेंट ही नहीं कर रहे हो क्या सर? हाँ नहीं कर रहा हूँ ना, हाँ नहीं कर रहा हूँ. सर, नहीं करने वाले आप पेमेंट? नहीं. सर 15 महीने हो रहे हैं, आपने पेमेंट नहीं किया है और अभी बता रहे हैं और 4-5 महीने नहीं होने वाला, हाँ तो जी. पेमेंट करना पड़ेगा सर. अभी है ही नहीं ना करने के लिए. हाँ क्या? तो क्या प्रॉब्लम है सर, आप पेमेंट नहीं करने वाले? अरे थोड़ा फंड का इशू है, मल्टीपल डेप्थ में हूँ. हाँ? फंड का इशू है. 15 महीने से इशू ही चालू है क्या आपके पास? हाँ? हाँ जी. क्या? हाँ सर, जवाब तो दो ना सर, जो बोल रहे हैं खाली बोल हाँ रहा हूँ बोल ना, रहे हैं. हाँ तो बोल रहा हूँ ना. फिर आप बोले ना 15 में से चालू, तो मैं बोलूंगा ना हाँ, और तो क्या तो बोलूंगा. 15 महीने हो रहे हैं, पेमेंट नहीं हो गया, अभी भी बता रहे कि पेमेंट नहीं होगा. हाँ हाँ? हाँ बैंक को ऐसे ही बोलेंगे क्या आप? हाँ तो ऐसे ही बोलूंगा ना, फिर कैसे बोलूँ. नहीं, बैंक को आप ऐसे ही बोलेंगे क्या, मैं वो पूछ रही हूँ. हाँ हाँ क्या? एक मिनट सर. हॅलो. हो. हा काय झालं साहेब, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. पेमेंटचा काय विषय? हाँ पेमेंटचा काय प्रॉब्लेम झालेला आहे? और आमचा काय फंड इशू आहे. हा मग आता साहेब किती महिने आले? हॅलो. हाँ अहो किती महिने अजून? फंड इश्यू मान्य आहे ना साहेब, पण असं नाही ना प्रत्येक महिन्यात तुमचं फंड इश्यूच आहे. केलं ना ऍक्च्युली पण ऍडजस्ट. असं नाही होत. असेल तर मग करा, की तुम्हाला काय पुढे काय करायचं. हा ऐका ना, उलटी उत्तर देऊ नका. तुम्हाला काय करायचं नाही उलटं काय? करायचं. उलटं काय दिलं? त्यासाठी पैसे घेतलेत का? उलट काय दिलं मी? नाही त्यासाठी पैसे घेतलेत का? काय करायचं करा म्हणजे हा? काय करायचं करा म्हणजे काय? हळूहळू निवांत. जास्त हळू उचलू नको. म्हणजे काय हळू? उचलू नको हळू काय? जास्त उचलू नको. ए उचलू नको आणि बाप ए, नीट बोल रे. ए, नोकरी करतो ना, नीट नोकरी कर. नोकरी कर म्हणजे कळलं ना? तुम्ही अर्धे चोर भरले म्हणून तर आवाज नोकरी लागायची वेळ आली. बँकाकडनं पैसे घेतले, तुझ्या बापाकडनं नाही घेतलं. अरे भोसडीचे तुझी आजची गाण लावल्या नीट बोल. तुझी आजची गाण. मला
हा तू काय सांगतो तुला 2% सांगतो, धरला? हिच्यासारख्या इकडे घरात बसून दिलं ते दुसरं काय करू नको. अरे काय भिकारी नाही म्हणलं. ऐक ना, तू भिकारी भिकारी आहे. तू भिकारीच आहे. भिकारीचं काम करतोय ना तेवढं ज्याने तेवढी औकात आहे ना तेवढी अरे तिथं एक काम कर, चांगली घालायला रस्त्यावर थांब, चांगले वाजव, तेवढे 4 पैसे भेटतील. हे काम कर तू आहे कळलं ना का? तुला पैसे पाहिजे बायकोची ना काम साडी कर. घालायची जरा. हे भिकारी डल्ला बायकोची साडी घालायची, पैसे हे डल्ला आणि ते म्हणलं पॉलिसी ना, बायकोची साडी घाल. तू घाल की तुला पैसे पाहिजे ना नाही बायकोची साडी घाल ना, भोसडीचे. तू घाल की लवकर. येतो माधरचो. तुझ्या इच्छा दाना तू घाल की रे 85. हा हा तुझं तुझं नाव काय रे 85? नाव काय? बापाला तुझं नाव काय रे? काय झालं बँकेत काम करतोय तू बँकेत काम करतोय तुझी आयडी काय रे? आयडी काय तुझ्या एजन्सीचं नाव काय रे? तुझ्या आईला पप्पाचं नाव काय? जॅटू भिकारी तुझ्या आईला विचारलं पप्पाचं नाव काय? 2% धरला तुम्हाला सांगेल. तुझ्या आईला विचार पप्पाचं नाव काय? लगेच सांगाल. हे जा रे भिकारी 2% धरला. अरे मी काय म्हणलं, तुझ्या आईला पहिलं विचारलं पप्पाचं नाव काय? 10,000 काम करणार पैसे भरले असते तुझ्या आई बापाने सवयच लावलेलं तुला घाली गणी गो खायची. हे काम कर तुझ्या आईला पाठव भरतो पैसे. तू एका बापाचं असलं असतं पैसे भरले असते. बापाने धरून काढले तुला म्हणून काय शिव येतो. बरे काम कर तुझ्या आईला पाठव भरतो मी. काय काम करू तेवढी वेळ पाहिजे ना. तुझ्या आईचं तुझ्या घरातले काय तू भरतो तुझ्याबरोबर हर्षेला धंद्याला वाचायला लागते. तुझ्या आईचं पोषण भरतो. तू तेच करू शकतो म्हणून म्हणलं बायकोची साडी घालून रस्त्यावर थांब 4 पैसे तरी भेटतील असं बोलत. नाही तुझ्या आईचं पोषण भरतो तू तेच करू शकतो. बांगडे भरून रस्त्यावर थांब 4 पैसे भेटतील आमचं लोन क्लिअर होईल. नाही काम कर ना तू पण भीक माग कपडे काढून रस्त्यावर भीक माग कपडे काढून रस्त्यावर भीक माग. हे बुधवार पेठेचा दल्ला. भीकमध्ये पैसे दिले वापरून बसले काय. हे बुधवार पेठेचा दल्ला. तुझी तुझी बहीण सगळं तिथेच कामाला आहे ना. वांगड्या भरून घे. तुझी आई तुझी बहीण तिथेच कामाला आहे ना. तुला माहित आहे का तुझी आई तिकडे हा तुझी आई तिकडे तुझी आई तिकडे तुझी आई तिकडे तुझी आई तिकडे थांबायची. जट्टू ऐक ना तुझ्या आईची रेट काय? अरे तुझी आईची रेट विचारतोय. तुझी आईची रेट विचारतोय मी. तुझी आईची रेट विचारतोय लवड्या. एक काम कर चल 1 तासाची आहे ना 1 तासाची तुझी आईला किती द्यावं लागेल? तुझी आईची रेट काय? चल तुझ्या बहिणीची सांग. तुझी बहिणीची सांग किती आहे? हे तुझी बहिणची किती आहे? तुझी बहिणची किती आहे? किती आहे तुझी बहिणची? विचार ना लवकर. हे लावूया तुझी आईची रेट विचारतोय. तेच तुला मी म्हणलं तुझ्या आईला विचार पहिलं बापाचं नाव काय ती सांगेल तुला. आई घालले. अरे विचार लवकर विचार. आईला विचार तर नाव काय? तुझी आईची रेट आईला विचार ना बापाचं नाव ती सांगेल. तुझी आईची रेट सांग. काय काढलंय यार तुझ्या सूत्र इमानदारी. बँकेचे पैसे घेतले आईतन भरामस्वारी करतोय भोसडीचे. तुला माहिती आहे का तुझ्या गांडीत कुत्र्याने आहे ना आरबीआयचा लट टाकला होता. हलकी कुत्री पाळली का आमची गांडीत आहे ना आरबीआयचा लट तुमची नसबंदी केलेली कुत्री तुम्ही. तुझ्या तोंडात आरबीआय म्हणलं साडी घालून तुझ्या तोंडात देऊ का आरबीआय वाला? भरायच्या राहिला तर डायरेक्ट आरबीआय मोठा आहे. नाही फायनान्शियल तुला माहिती आहे शब्द वापरायची लायकी नाहीये तुझी. अरे तुला फायनान्शियल शब्द आहेत ना वापरायची पण तुझी लायकी नाहीये. आता जेव्हा तुझी नोकरी जाईल ना तेव्हा शब्द वापरायची पण तुझी लायकी नाहीये. आता जेव्हा तुझी नोकरी जाईल ना तेव्हा कळेल माझी औकात काय. तुझे शब्द आहेत ना फायनान्शियल वगैरे लायकीच नाही शब्द वापरायचे. बघ तुझ्या घोडा लावतो मी. अरे तुला कुठं पाठवतो तिकडे पाठवतो. तुझी आई जेवतो आता.
अरे मी काय अरे आई जेवण तुझ्या एजन्सीचं नाव काय ते पण काढत होतं. मी जमलं तुला वापस मी उठत नाही. तुला काढले लावले तू 10,000 काम करतोय मला सांगतोय. कपडे काढून भीक आईची साडी आणि रस्त्यावर भीक मागायचं. आणि तू मागायचं तुझ्या काम आहे भीक मागण्याचं. काय म्हणलं आईची साडी प्रत्येकानं फोन लावायचं आणि भीक मागायचं. तेच म्हणलं तुझ्या काम आहे ना ते तुमच्या सारखे आहे कस्टमर फोन लाव भीक मागे नीट भीक मागायचं. तेच म्हणलं भीक मागता येत नाही तुला जर भीक मागता येत नाही ना माझ्याकडे आहे ना DRA ची ट्रेनिंग कोर्स देऊ का पहिले तू माझ्याकडे आहे ना DRA च्या ट्रेनिंग कोर्स तुला आहे ना मी DRA शिकवतो आणि भीक मागायचं मी देतो तुला. पहिले ना तुझ्या बापाला नीट करायला शिकवतो. आधी तुझी आईला की मला ना इलेक्शन मध्ये नको टाकू काढलंय काय कामाला सांग तुझी आईला आणि तुझी आईला की माझे कपडे काढायचे. अरे तू म्हण लावण्याचं आहे का तू तुझ्या बापाला पहिले तुझ्या आईवर कळलं का घातलंय तुझी लायकी लावले तुझी लायकी म्हणलं तुझी लायकी किती मला तू आहे ना बुधवार पेट काय म्हणलं आईची साडी घालायची आणि बायकोच्या मागणी घालायच्या. बुधवार पेटत जन्माला बापाला बनव मला 2 रुपये तुझी आईला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तू तेच कर काय तुला विचार ऐक ना तू उत्तर देत नाही का तुला काय म्हणलं तू तेच कर. तू शाळेत करू शकतो तू फिनाल शाळेत करू शकतो. तुला बोलून काय फक्त तू काय तू भेटत लागू शकतो. भिकारी चल